आलो आहोत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं ज्या ठिकाणी मुक्काम होतं, जे पहिलं मुक्काम जिथं होतं त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणाची न्यूज कव्हर करत असताना एक वारकरी आम्हाला पर्यावरणाचा संदेश देताना दिसलेले आहेत की मनहर्ष फाउंडेशन झाडे लावा झाडे जगवा। आणि आपण एकंदरीत त्यांचं गेटअप जर बघितलं तर त्यांनी ऑक्सिजन लावलेलं, सिलेंडर लावलेलं आहे आणि पाठीमागं झाड पण त्यांनी लावलेलं आहे। नेमका या वारीच्या माध्यमातून हे गेटअप करून त्यांनी लोकांना काय संदेश देऊ इच्छित आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। आपण हे नेमकं जे सगळं काय केलेलं आहे त्याचं नेमकं उद्देश काय आणि आपण या माध्यमातून लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? लोकांना एवढं सांगू शकतो की तुम्ही झाडं लावा आणि लावत असताना ती जगवा। जर तुम्ही नाही लावलीत तर भविष्यात तुम्हाला ऑक्सिजन किट घेऊन फिरावं लागेल, जसं मी आत्ता करतोय। ही डेमो किट आहे, माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडरमध्ये एक झाड आहे। कारण की ऑक्सिजन भेटतो तर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट फक्त झाडच देतात, दुसरं कुठलंच देऊ शकत नाही। आणि दुसरं जर देईल तर डॉक्टरकडे ॲडमिट झाल्यानंतर आपल्याला डॉक्टर 40 ते 50 हजाराचा ऑक्सिजन देतो का? आपला जीव वाचवण्यासाठी। तर आपण डॉक्टरला देव मानतो, भगवंत मानतो, मग ही झाडं आपल्याला फ्रीमध्ये देतात। मग यांना का देव मानत नाही? यांना कधी तुम्ही गटारीचं पाणी दिलं नाही का? ते फ्रीमध्ये देतात ना। आज जो पाऊस पडला आहे, आज जे ओलं झालं आहे ते फक्त देवाने, आणि देवाचं आणि झाडांचं कनेक्शन आहे, आपलं नाही आहे। जे झाडांचं कनेक्शन आहे ना ते झाडं देवाकडनं पाऊस मागतात। कधी पण बघा तुम्ही टेकडीवर जिथे पण डोंगर भाग आहे तिथे झाडं नाही, तिथेच पाऊस पडतो आणि तिथे चांगला पाऊस पडतो। आपल्या सिटीमध्ये पडत नाही। सिटीमध्ये असं झालेलं आहे की लोकांना सिमेंट काँक्रीटची घरं उभी केलीत आणि त्या सिमेंट काँक्रीटच्या घरांमध्ये झाडं नको आहेत। बिल्डर असं या आपण स्वतःचं घर बांधत असतो ना तर आपण फक्त हेच करतो की झाडं तोडतो आणि तिथे एक बिल्डिंग उभी करतो, मोठं घर उभं करतो, पण त्याच्या आजूबाजूला 2 झाडं लावायला सुद्धा आपण विचार करतो का? कारण की ते फ्रीमध्ये ऑक्सिजन देतात। त्याला जगवण्यासाठी पाणी लागतं। अहो तुम्ही त्याला गटारीचं धुतलेल्या कपड्यांचं पण पाणी टाकलं ना तरीसुद्धा ते जगतात, तरी तुम्हाला शुद्ध हवा देतात। आज आम्ही जे बोलतो आहोत ना इथं की शुद्ध हवा देणारी फक्त तीच आहेत, आणि आपला कार्बन डायऑक्साईड जो निघतोय तो त्यांच्या अंगावर घेतात आणि शुद्ध हवा आपल्याला देत आहे। म्हणजे ही आता ही तुमची कितवी वारी आहे? ही माझी दुसरी वारी आहे। मी ऑलवर पुण्यामध्ये, तामिळनाडूमध्ये, बँगलोरमध्ये, दिल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गेलो तिथे फिरलो आहे, जनजागृती केली आणि झाडं लावलीत। तुम्ही तरुण दिसतायत, आपलं नेमका वारीचा कसा अनुभव आहे? तुम्ही गेल्या वर्षी आला होतात, गेल्या वर्षीचा काय अनुभव आहे तुमचा? मागच्या वर्षी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा वारीमध्ये, असं तर मी नेहमी करत असतो, पण वारीमध्ये सुरुवात करायचं ना एवढं भारावून गेलो होतो की असा आनंद कुठे भेटणार नाही। कारण की संत तुकाराम महाराजांनी जेव्हा पण त्या कीर्तनाला जायचे तर झाडाखालीच कीर्तन करायचे। कधी त्यांनी मंडपात केलं नाही, कधी कुणाच्या खोलीमध्ये केलं नाही। त्यांनी कीर्तन केलं तर झाडाखाली केलं, तर भंडारा डोंगरला तिथं विश्व मंदिर तयार होतं आहे आता। तर त्यावेळेस त्यांनी मंदिरामध्ये न करता किंवा घरामध्ये न करता झाडाखाली केलं आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, हे जे महाराजांनी सांगितलं आहे तर ते याच्यासाठी सांगितलं की तुम्ही झाडाची जतन करा आणि त्याला सेव करा। खूप खूप धन्यवाद तुम्हाला, आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। कॅमेरामॅन मित्रसोबत मी आझम, पिंपरी।